बाप्पाला आवडणारी अजून एक महत्वाची पत्री, जी बहुतेक सगळ्यांना माहिती आहे आणि जिचा केसांसाठी अतिशय छान उपयोग होतो, ती म्हणजे माका. त्यालाच भृंगराज असं देखील म्हणतात. सगळ्यांनाच माका म्हटलं की फक्त केसांसाठी चांगला किंवा भृंगराज माका हेअर ऑइल एवढंच आठवतं. परंतु माक्याचा उपयोग लिव्हरवर सुद्धा अतिशय उत्तम होतो. लिव्हरचे जे वेगवेगळे आजार आहेत, जसं फॅटी लिव्हर आहे, लिव्हर एनलार्जमेंट किंवा जॉन्डिस यासारख्या आजारांवर माका जर का दिला तर तो लिव्हरला उत्तेजित करतो आणि त्यामुळे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. म्हणजे ज्यांना भूक कमी लागते, गॅस होतो किंवा ज्यांच्या पोटामध्ये कृमी असतात, अशांना जर आपण माका दिला किंवा भृंगराजा सव म्हणून पण येतं माक्यानीचं तयार केलेलं औषध, ते जर का दिलं तर ह्या अशा सगळ्या तक्रारींवर त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. माक्याचं तेल तर सर्वश्रुत आहेच. रस्त्याच्या कडेकडेला आता ह्या पावसाळ्यामध्ये ही वनस्पती आपल्याला सापडते. त्यामुळे तुम्ही केस धुण्यासाठी जेव्हा आपण शिकेकाई उकळतो त्याच्यात सुद्धा ही माक्याची पानं तुम्ही टाकू शकता किंवा ही माक्याची पानं आणून त्याचा कल्क करायचा आणि नारळाच्या तेलामध्ये तो घालून ते उकळायचं आणि घरच्या घरी हे माक्याचं तेल तुम्ही तयार करू शकता. हे केश आहे, केशरंजिनी त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे नॅचरल डाईंग एजंट सुद्धा त्याच्यामध्ये आहे. माका हा ब्लड प्युरिफायर आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन डिसीजवर सुद्धा याचा अतिशय उत्तम उपयोग होतो. पावसाळ्यामध्ये मुख्यतः शीतपित्त जास्ती वाढलेलं असतं आणि सगळ्या अंगावर गांधी उठतात, बऱ्याच लोकांना हा त्रास होतो. तर ह्या आजारावर सुद्धा माक्याचं तेल किंवा माक्याचा स्वरस जर लावला तर खूप छान फायदा होतो. माका हा उष्ण गुणात्मक आहे, लघु आहे, तीक्ष्ण उष्ण आणि कटू तिक्त असा रसात्मक आहे. त्यामुळे ह्यानी वातदोष शमन होतं आणि कफदोषाचं शमन होतं. म्हणून माक्याचा उपयोग ॲब्डॉमिनल पेन, हेडेक, मायग्रेन यासारख्या आजारांवर सुद्धा खूप चांगला होतो. मायग्रेनसाठी वापरणाऱ्या षडबिंदू तेलमध्ये माक्याचा उपयोग केलेला आहे. तर असे माक्याचे अनेक उपयोग आहेत. तर असा हा बहुगुणी माका बाप्पासाठी तर घेऊनच या, पण तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा त्याचा फायदा करून घ्या.